590 आशा होत्या, म्हणजे पद होते, त्यापैकी 511 आशा भरलेल्या होत्या. तर या ह्याच्यामध्ये जे काही सर्व स्ट्राईकवर वगैरे गेल्या, त्याच्यानंतर जे पद आपले वॅकंट होते त्याच्यातली आपण भरतीची प्रक्रिया राबवली होती. त्याच्यात 48 आशा जॉईन झालेल्या होत्या. म्हणजे त्या संपाचा ह्याचा त्याचा या 48 आशांचा काही संबंध नाही. ही रुटीन भरती प्रक्रिया होते, त्यामध्ये 48. त्याच्यानंतर जेव्हा माननीय आयुक्त महोदयांची जी नोटीस गेली 7 तारखेची, त्याच्यानंतर 71 आशा जॉईन झाल्या. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण 20 तारखेला परत, म्हणजे मला म्हणायचा उद्देश असा आहे की 7 तारखेला आयुक्त महोदयांनी नोटीस दिली होती 24 तासात जॉईन व्हा म्हणून 7 तारखेला. तर 8 तारखेला 9 तारखेला 71 जॉईन झाल्या फक्त, त्यापैकी 440 पैकी. त्याच्यानंतर त्या अशा कुणी जॉईन झाल्या नाही. आम्ही 10 दिवस वाट बघितली. 10 दिवसानंतर 20 तारखेला परत एकदा माननीय आयुक्त महोदयांकडे मी पर्सनली रिक्वेस्ट केली, तर एक चान्स और देना चाहिए इनको. सरांनी सुद्धा एका सेकंदात त्याला हो म्हटलं आणि मेसेज टाकला ग्रुपवर की ज्यांना जॉईन व्हायचं. त्यावेळेस 67 आशा जॉईन झाल्या 21 तारखेला, 67. आणि त्याच्यानंतरही जेव्हा आम्हाला फायनल टर्मिनेशनची ऑर्डर काढायची होती, कमिशनर सरांकडे 5 आशा गेल्या होत्या, त्याही 23 तारखेला आल्या. त्या 23 तारखेला 5 वाजेपर्यंत 5 आशांना जॉईन करून घेतलं. तर अशा 191 आशा टोटल आमच्याकडे सध्या वर्किंग आहेत. आणि 368 आशांचं जी टर्मिनेशनची नोटीस हे केलेली होती, त्याच्यावर आयुक्त महोदयांच्या निदर्शनाने, म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनानुसार ज्या काही आशा भरती आम्ही आता 2-3 दिवसात करणार आहोत, त्याच्यामध्ये या ज्या काही आशा आहेत त्यांनी तो अर्ज करावा, त्यांना प्रेफरन्स दिला जाईल. पण ही भरती NHMच्या नॉर्म प्रमाणे होईल. नॉर्म प्रमाणे म्हणजे 45 वयाच्या पुढे गेलेल्या आशांना याच्यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये घेतलं जाणार नाही. ऑनलाईन प्रोसेस राहणार का? ऑनलाईन नाही, आपली दररोज सेंटरवर हे असतं मेडिकल ऑफिसर. मानधन त्यांच्या कामावर असतं. ते मानधन इन्सेंटिव्ह राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा निधी असतो त्यांना 5,000 आणि 3,000. पण आता ते वाढीव याच्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे, पण ते अजून GR आला नाही त्याचा. आणि जे काही इन्सेंटिव्ह जेवढं काही काम करतात त्या इन्सेंटिव्हच्या आधारावर त्यांना इन्सेंटिव्ह हे असतं. फक्त आता याच्यामध्ये हे आहे की ज्या काही अशा म्हणजे मोर दॅन 45 इयर्सच्या असतील ते इलिजिबल राहणार नाही त्या भरतीसाठी. तरी नाही इलिजिबल राहणार. टर्मिनेशन एकदा झालं, फक्त एवढंच आहे की त्यांना परत सिस्टीम मध्ये घ्यायचं आहे, तर NHMच्या नॉर्म प्रमाणे घ्यायचं आहे. म्हणजे रिटायरमेंटचं वय नाही. आमच्याकडे एक डेटा काढलाय आम्ही, 63 इयर्सच्या एक आहे, 62 अशा 50-52 अबोव 45 आहेत. जे काही असतील ते असतील, जे काही नॉर्म मध्ये बसतील. एंट्री 45 पर्यंत आहे, बट रिटायरमेंट का एज नहीं है ऐसा उसमें. रिटायरमेंट हो ना मग, तेच सांगतो ना, शासनानेच ठरवलेलं.